या व्यतिरिक्त आणखीन जोरदार चर्चा होती ते एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर 3.0 या संदर्भातली। एकनाथ शिंदे हे आता ठाकरेंच्या सेनेचे काही आमदार स्वतःकडे वळवण्याच्या तयारीत आहेत अशा पद्धतीची ही चर्चा आहे। पण सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार सुद्धा त्यांच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा होती। त्या पाहूया दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांचं या संदर्भात काय म्हणणं होतं। अरे बाकी सगळं ऑपरेशन करा, पण ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आपल्या डोळ्यासमोर चाललेलं आहे। तुम्ही बॉडी लँग्वेज बघा, आजचं भाषण बघा आणि थोड्या दिवसानंतर तुम्ही जे मी बोलतोय ते खरं तेव्हा बघा। नरेटिव्ह पसरवणं आणि वातावरण बिघडवणं हेच काम सध्या सुरू आहे। त्यानुसार या बातम्या पण खासदारांसारखं आमदारांना सुद्धा प्रयत्न केला जातोय गळ्याला लावण्याचा। आतापर्यंत मला तर माहित नाही, कारण मी विधानसभेत वावरतोय, सगळीकडे बिंदास फिरतोय, मला काय कल्पना नाही। पुन्हा एकदा खासदारांसारखं आमदारांना संपर्क साधला जातो। माझं मत स्पष्ट हे आहे की सरकारमध्ये जी लोक बसलेली स्पष्ट बहुमत आहे। तुमच्या सोबत जे आमदार आहेत सदरी पक्षात माझ्या माहितीप्रमाणे 237 आमदार आहेत, त्यांना न्याय देता आला तर बघा। आज ते आम्हाला समोरून संपर्क करतायत की आम्हाला महायुतीमध्ये यायचं आहे, आम्हाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करायचं, ही भावना ते व्यक्त करतायत। म्हणून मला वाटतं ही तर फक्त सुरुवात आहे 6 खासदारांची। आता जे लोकप्रतिनिधी ज्यांना विकास हवा आहे, ज्यांना सच्चा एक नेता हवा आहे, ते आज आमच्यासोबत जोडले जात आहेत। या संदर्भामध्ये आता काही म्हणणे हे प्रीमॅच्युअर होईल, वेट अँड वॉच। आणि याबरोबर 0 आवर मध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक घेतोय।